विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? अभ्यास कसा सुरू आहे तुमचा? व्यवस्थित ना? सगळी नोट्स वाचून यायचं म्हणजे PYQला जड जात नाही. आता आपण बघत आहोत 21,000 प्रश्नसंच PYQs बघत आहोत इंडियन पॉलिटीचे, लोकसेवा पब्लिकेशनचे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. जे विद्यार्थी पुस्तक घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सिरीज सुरू केली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या नजरेखालून एक एक प्रश्न जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर आजचा टॉपिक आहे घटना दुरुस्त्या. तर यापूर्वीचे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कळलेत ना? ते तुम्ही मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि पहिल्या प्रश्नाला आपण बघत आहोत आता. तर चला, तुमचा एकही मिनिटाचा वेळ न गमावता पहिला प्रश्न हा असा आहे, खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे आणि दिलेला आहे, राज्यघटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये 1967 दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचे विधेयक हे प्रथम केवळ लोकसभेमध्येच सादर केले जाऊ शकते. संघराज्यीय स्वरूपाशी निगडीत असलेल्या तरतुदीच्या दुरुस्तीसाठी भारतातील सर्व राज्याच्या विधिमंडळांनी देखील मान्यता देणे आवश्यक असते. राष्ट्रपती घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी एकदा परत पाठवू शकतात. खालीलपैकी विधान कोणते बरोबर आहेत? बरोबर विचारले तर एकही विधान यापैकी बरोबर नाही आहे, त्यामुळे ऑप्शन पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. वरीलपैकी कोणतेही नाही. आय होप तुम्ही PYQची सिरीज बघण्याआधी सर्वच विद्यार्थी नोट्स बघून येतील. म्हणजे जो अभ्यास तुम्ही पुस्तकातून करत आहात तो प्लीज अभ्यास करून या, म्हणजे एक एक टॉपिक तुम्हाला सोपं जाईल. PYQs बघताना तुमच्या डोक्यामध्ये थोडंफार इन्फॉर्मेशनसुद्धा क्लिक होईल, त्यामुळे तुम्ही प्लीज नोट्स वाचून येत चला. म्हणजे PYQला तुम्हाला आन्सर डायरेक्टली क्लिक होणार की आपण कशा पद्धतीने विचार करायचा, की प्रश्न सोडवत असताना की कशा पद्धतीने प्रश्न टॅकल करायचा. इथे तर आन्सर दिले जात आहे, परंतु स्वतःहून तुम्ही नोट्स वाचणंसुद्धा गरजेचं आहे. तर नोट्ससुद्धा रीड करून येत चला. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या वर्षी 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण इयत्ता 1 ते 8वी सक्तीचे व मोफत मिळवण्यासंबंधीचा कायदा करण्यात आला? तर वर्ष 2002. यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे, हा पाठच झालेला आहे आपल्याला. मूलभूत कर्तव्यामध्ये हा संपूर्ण टॉपिक आपण बघितलेला होता. 2002चा होता. 6 ते 14 वयोगटातील मुलांकरिता होता. मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण बाबतीत होता. मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीजमध्ये आपण बघितलेला आहे. तर 2002. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य राहील याची हमी कितव्या घटना दुरुस्तीत दिलेली आहे? धर्मनिरपेक्ष राज्य कोणतं आहे? 40व्या, 42व्या, 23व्या, 44व्या? तर फक्त 42वी घटना दुरुस्ती. तर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये भारत हे धर्मनिरपेक्ष काय सांगितली आहे? 42वी अमेंडमेंट 1976ची आहे. प्रस्तावनेत समाजवादी, अखंडता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता ही समाविष्ट केलेली आहे. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेली आहे आणि कलम 51A मध्ये भाग 14A न्यायाधिकरणी घटनेत समाविष्ट. 323A, 323B 2 कलमे ॲड केलेले आहेत. राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक केलेले आहे. तर कोणती आहे अमेंडमेंट? राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक केले आहे. कोणती? 42वी अमेंडमेंट आहे आणि 3 नवीन मार्गदर्शक तत्वे त्यामध्ये ॲड केलेली आहेत. कोणती? 39A, 43A, 48A समाविष्ट केलेली आहेत आणि राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचित एज्युकेशन, जंगली प्राणी व पक्ष्याचे संरक्षण, वजन व मापे, न्यायाचे प्रशासन ही सर्व 42वी अमेंडमेंट 1976 बाबत तुम्हाला डिटेल्स माहिती सांगितली होती. ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विषय 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 1976 मध्ये राज्यसूचीमध्ये समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले? तर वजन व मापे, जंगले आहे का त्याच्यामध्ये, पक्ष्यांचे संरक्षण, न्यायाचे प्रशासन? तर कोणतं आहे? वजन व मापे, आणि शिक्षण.
पर्याय क्रमांक ब आणि क. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटनादुरुस्ती कायदा संमत केलेला आहे? STI मुख्य ऑक्टोबर 2023चा प्रश्न आहे. अ दिला आहे गोलकनाथ खटला, ब मिनर्वा मिल्स खटला, क केशवानंद भारती खटला आणि शंकरी प्रसाद खटला. तर कोणता? फक्त अ गोलकनाथ खटला 24वी घटनादुरुस्ती कायदा संमत केला आहे. कोणती 24वी घटनादुरुस्ती? कोणता? गोलकनाथ खटला. प्रश्न क्रमांक 6. अचूक जोड्या जुळवा. महाराष्ट्र राजपत्रित 61 आपल्याला कोणत्या माहिती आहे, कोणत्या ओळखीच्या आहे हे बघायचं. आता इथे सगळ्याच मी वाचून काढणार आहेत. 61वी घटनादुरुस्ती काय सांगते? 61वी घटनादुरुस्ती मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले. 44वी घटनादुरुस्ती काय सांगते? 44वी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात. 41वी घटनादुरुस्ती आपल्याला सांगते राज्य लोकसेवा. 41वी आयोगातील सदस्याचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे. आणि 73वी घटनादुरुस्ती आपल्याला सांगते त्रिस्तरीय पंचायत राज याबद्दल आपल्याला माहिती सांगते. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023चा प्रश्न आहे. 1 आहे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व अनुमती आवश्यक असते. नाही, चुकीचं आहे. राष्ट्रपतीची कुठे पाहिजे आपल्याला. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7चं 2 आहे. 1971च्या 24व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले आहे. बरोबर. 3. 1971च्या 26व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमात घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणे नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. प्रश्न फक्त पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 1971च्या 24व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. 1971. एक मिनिट, काही माहिती सांगता येईल का हे बघत होते मी. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 8 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 8. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते 5 विषय राज्यसूचीतून कमी करून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेले आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023चा प्रश्न आहे. शिक्षण, वने, वन्य पशु पक्षी यांचे संरक्षण, वजन व मापे आणि न्यायव्यवस्थेचे प्रशासन. हे व्यवस्थित पाठ करून ठेवा. हा प्रश्न रिपीटेड होतो, तर त्याचा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. 103व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी लाभार्थ्याचे कोणते पात्रता निकष सत्य आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023चा प्रश्न आहे. अ दिला आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 5 लाखापेक्षा कमी आहे किंवा 5 एकरापेक्षा कमी शेत जमीन आहे, जे कोणत्याही विद्यमान आरक्षणाचे लाभार्थी नाहीत, 1000 चौरस फुटापेक्षा जास्त घर किंवा 100 यार्डचा फ्लॅट यांच्या मालकीचा आहे, ड नगरपालिका अधिसूचित नसलेल्या क्षेत्रात 150 यार्डपेक्षा कमी जागेचा निवासी भूखंड असलेला. तर अचुकीचा अ नाही येत, सत्य विचारलेलं आहे. सत्य ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023चा प्रश्न आहे. 1 दिलाय 1963च्या 15व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेले आहे. बघा कोणती घटनादुरुस्ती? तर निवृत्तीचे वय कोणती 41वी घटनादुरुस्ती होती ती, तर 1963. आणि आहे का चुकीचे विधान? बरोबर, हे बरोबर आहे 1963 मध्ये. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती पाहिजे होता. 41व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्याचे निवृत्तीचे वय 60 वरून 62. आणि 1963च्या 15व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे वय 62 वरून 65 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 10चं अचूक उत्तर आहे 3.
प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली? संयुक्त घटकपुरावा 2022चा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 14वी होती की 16वी? 16वी घटना दुरुस्ती देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली. कोणती? 16वी घटना दुरुस्ती आहे ती. कोणती आहे? 16वी. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेने संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? ASO मेन्स ऑक्टोबर 2022चा प्रश्न आहे. अ दिलाय अनुच्छेद 368 नुसार राज्यघटना दुरुस्त करावयाची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. ब घटक राज्यात एखादे विधेयक हे अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाने दिलेला निर्णय अंतिम असतो. क कोणत्याही विभागीय अथवा प्रशासकीय खटल्यासह सर्व खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळ आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर 12चं अचूक उत्तर आहे 3. वरीलपैकी एकही विधान योग्य नाही आहे. प्रश्न क्रमांक 13, खालील विधाने लक्षात घ्या. अ दिलेला आहे 1951ला संविधानात पहिली दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 15(4) चा समावेश करण्यात आला. ब चंपकम दोराईजन विरुद्ध मद्रास राज्य खटल्यात जाती आधारित आरक्षणास विरोध करण्यात आला होता. चंपकम दोराईजन या खटल्यामध्ये. तर 13चं अचूक उत्तर आहे अ व ब दोन्ही बरोबर आहे. चंपकम दोराईजन विरुद्ध मद्रास राज्य खटल्यात जाती आधारित आरक्षण विरोधात. आणि 1951ला प्रश्न क्रमांक 14, 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या? राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022चा प्रश्न आहे. अ अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली. ब मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला. क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेली मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. ड राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले. तर 14चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आणि क. ब मध्ये काय दिलं आहे एकदा वाचून घेऊ. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार देण्यात आला. आणि क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेली मूलभूत अधिकार निलंबित करण्यात येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. तर 15 बघत आहोत. प्रश्न बघत आहोत. अचं काय आहे? 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. ब अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. क लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिली सहकारी कायदा पारित करण्यात आला. तर याचा पर्याय क्रमांक काय आहे? काय दिला होता? खालील विधाने योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. योग्य पर्याय काय आहे? तर तिन्ही सुद्धा विधाने बरोबर आहेत. तिन्ही विधाने बरोबर आहेत ना? हो. प्रश्न क्रमांक 16, अनुच्छेद 368 नुसार संसद किती पद्धतीने संविधानात दुरुस्ती करू शकते? कितीदा? तर 2दा. पर्याय क्रमांक 2 हे अचूक त्याचं उत्तर आहे. 17, जेव्हा राज्य घटना दुरुस्ती विधेयकावर मंजुरी अथवा नामंजुरी मोहर लावतात तेव्हा प्रत्यक्षात पुढीलपैकी कोण निर्णय घेत असते? विधानसभा. त्याचं अचूक उत्तर आहे विधानसभा. प्रश्न क्रमांक 18 हॅशटॅग मध्ये गेलाय. 24 एप्रिल 1993चा आहे. कोणती घटना दुरुस्ती? हे सगळं चुकीचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे क्वेश्चनच हॅशटॅग मध्ये गेलेला. प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानात केलेल्या घटना दुरुस्ती राज्यसेवा मुख्य मे 2022चा प्रश्न आहे. आणि अ दिलाय 10वी घटना दुरुस्ती दादर नगर हवेली भारतीय संघराज्यात समाविष्ट. ब 12वी घटना दुरुस्ती गोवा दमण आणि दीव भारतीय संघराज्यात एकीकृत. क 15वी घटना दुरुस्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ 60हून 62 वर्ष करण्यात आला. ड 16वी घटना दुरुस्ती केंद्रशासित प्रदेश पाँडिचेरी व मणिपूरसाठी विधानसभेची व्यवस्था. तर 19चं अचूक उत्तर आहे फक्त ड. 16वी घटना दुरुस्ती केंद्रशासित प्रदेश फक्त ड.
तर पॉंडिचेरी व मणिपूरसाठी विधानसभेची व्यवस्था. 16वी घटना दुरुस्ती आहे बरं ही, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात असलेल्या 2021च्या 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये बदल केले आहेत? राज्यसेवा पूर्व 2021चा प्रश्न आहे. आणि कोणत्या कलमामध्ये बदल केलेला आहे? तर 3 कलमामध्ये बदल केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 21. राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 संबंधी खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य 2020चा प्रश्न आहे. दिला आहे. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने घटना दुरुस्ती विधेयक मंत्री किंवा संसदेचा कोणताही सभासद मांडू शकतो. घटना दुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोंडी निर्माण झाल्यास संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे. अनुच्छेद 368 अन्वये मंजूर झालेल्या घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन राष्ट्रपतीवर नसते. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्या राज्य विधिमंडळाच्या मान्यता आवश्यक असते. यापैकी कोणते विधान बरोबर आहे असे विचारलेलं आहे? तर फक्त ड हे विधान बरोबर आहे. फक्त ड. प्रश्न क्रमांक 22. 103व्या घटना दुरुस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विचारलेले आहे? तर 1. त्याद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकासाठी 10% आरक्षण लागू करण्यात आले. 2. त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा या तत्वावर आधारित आरक्षण देण्यासाठी अनुच्छेद 15 ते 16 मध्ये बदल करण्यात आला. 3. त्याद्वारे शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यात आले. आणि वरीलपैकी एकही नाही. तर 22चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याद्वारे शासनामार्फत चालवल्या. 103वी घटना दुरुस्तीबाबत हे आहे. शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यात आले. प्रश्न क्रमांक 23. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. दिलेला आहे. भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेली बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येते. तर 23चं अचूक उत्तर आहे क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 4. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब योग्य पर्याय निवडायचा होता आपल्याला. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. 123 क्रमांकाचे संविधान दुरुस्ती विधेयक 2017 कशासाठी संबंधित आहेत? कशासाठी संबंधित आहे? तर पर्याय दिलेले आहेत. 1. संसदेमध्ये महिलांना आरक्षण. 2. भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात दुरुस्ती. 3. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देणे. आणि 4. भारतीय राज्य संविधानाच्या 8व्या परिशिष्टातील ओरिया या भाषेच्या बाबत बदल करून ते ओरियाचं ओडिया असे करणे. तर त्याचा पर्याय काय? 123 क्रमांकाचा काय आहे? तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देणे. राष्ट्रीय आयोगाला संवैधानिक दर्जा देणे त्याचं अचूक उत्तर आहे. 123 क्रमांकाचे संविधान घटना दुरुस्ती विधेयक आहे 2017 संबंधित आहे ते. आणि प्रश्न क्रमांक 25 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या बाबींवर संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करणे शक्य होते? एसटीआय मुख्य 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. दिलाय नागरिकत्व. ब दिलाय राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे. साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करणे शक्य होते. तर मतदारसंघाचे परिसीमन. ड मूलभूत हक्क. ई आदिवासी क्षेत्राचे प्रशासन. तर 25चं अचूक उत्तर आहे नागरिकत्व. मतदारसंघाचे परिसीमन आणि आदिवासी क्षेत्राचे प्रशासन म्हणजे क ई त्याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकतो? तर कोणत्या 44व्या संविधान संशोधन अधिनियम 1978 44 बघा राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकतो. तर 1 वर्षापेक्षा अधिक. तर कोणता? 44वा संविधान संशोधन अधिनियम. प्रश्न क्रमांक 27 बघत आहोत. तर खालीलपैकी
कोणती तरतूद ही 1956च्या 7व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आलेली नाही म्हटलेलं आहे. तर त्यावेळी अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण रद्द करण्यात आले. नवा विषय हा संघसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला, तो म्हणजे वस्तूच्या खरेदी विक्रीवरील कर. 3. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आले. 4. उच्च न्यायालयात अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश नियुक्त करण्याचा तरतूद करण्यात आली. तर 27चं अचूक उत्तर आहे नवा विषय हा संघसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला, तो म्हणजे वस्तूच्या खरेदी व विक्रीवरील कर. 28 प्रश्न क्रमांक कोणत्या संवैधानिक घटनादुरुस्तीने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची भरती आणि सेवा अटी संदर्भातील विवादाच्या निवाड्यासाठी न्यायाधिकरणाच्या स्थापनेची तरतूद केली आहे? कोणती आहे ती? 42वी घटनादुरुस्ती. 29 प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटनादुरुस्ती करून करण्यात आलेला आहे? राज्यसभा मुख्याला विचारलेला हा प्रश्न होता आणि त्याचं अचूक उत्तर आहे 9वी अनुसूची होती ती. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते? अ. लोकसभा, ब. राज्यसभा, क. पंतप्रधान, ड. राष्ट्रपती, ई. कायदा मंत्री. तर 30चं अचूक उत्तर आहे लोकसभा आणि राज्यसभा. फक्त पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. 31 प्रश्न क्रमांक मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर मतदानाच्या वयाबाबतीत काय 61वी घटनादुरुस्ती. कोणती आहे? 61वी घटनादुरुस्ती 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंदर्भात आहे ते. प्रश्न क्रमांक 32 काय विचारला आहे? कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याच्या भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आले आहे? संयुक्त गटकला विचारलेला हा प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्य म्हटलं तर 42वी घटनादुरुस्ती. स्वर्णसिंग समिती 1976. प्रश्न क्रमांक 33 संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे? पक्षांतरबंदी सुद्धा 44वी घटनादुरुस्ती आहे. पक्षांतरबंदी ही 44वी घटनादुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची 2 स्वतंत्र संस्थांमध्ये विभागणी करण्यात आली? 44वी नाही आहे ती 52वी आहे. परत एकदा चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक 33चं अचूक उत्तर आहे 52वी घटनादुरुस्ती कायदा. पक्षांतरबंदी म्हटलंय संसदेने. पक्षांतरबंदी हा कायदा 52वी घटनादुरुस्ती आहे ती. मी 44ला टिक केलेला आहे, व्यवस्थित बघून घ्या. ती 52वी घटनादुरुस्ती आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33चा परत एकदा चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे 2 स्वतंत्र संस्थांमध्ये विभागणी करण्यात आली आहे? तर कोणती आहे? 89वी घटनादुरुस्ती 2003 द्वारे. तर प्रश्न क्रमांक 35 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ नियमापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्याच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते? तर कोणते? 7वे परिशिष्ट. प्रश्न क्रमांक 36 बघत आहोत. खालील विधाने विचारत घ्या. 95व्या घटनादुरुस्ती अधिनियम 2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढवण्यात आली. ब. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाही. तर 36चं अचूक दोन्ही विधाने काय आहेत? हे बरोबर आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 37 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विचारले आहे? एसएमएस घटना दुरुस्ती हे टॉपिक फक्त राज्यसेवेला थोडंसं पण कंबाईनला तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. एखादा आला तर क्वेश्चन येऊन जातो, त्यामुळे आपण सर्व प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि आता राज्यसेवा सुद्धा येणार आहे, त्यामुळे त्या मुलांना सुद्धा उपयोगाचा व्हावं त्याकरिता हा लेक्चर घेतला होता. तर आपण संपूर्ण प्रश्न वाचून घेणार आहोत, कारण कोणता प्रश्न कधी येणार आपल्याला आपण सांगू शकत नाही, त्यामुळे सर्व प्रश्न डोळ्याखालून गेलेले बरे असतात.
प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ASO मुख्य 2017चा हा प्रश्न आहे. पहिला आहे 38वी घटनादुरुस्ती अधिनियम 1975 नुसार अनुच्छेद 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतीचे समाधान अंतिम व निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणासाठी आव्हान देता येणार नाही. 44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 नुसार राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित केले आहे. आणि 3 धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यापैकी एक आहे. म्हणून धर्मनिरपेक्षतेविरुद्ध धोरणे राबवणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध अनुच्छेद 356 अन्वये कारवाई करता येते. वरील एकही नाही. तर 37चं अचूक उत्तर आहे वरील एकही नाही. प्रश्न क्रमांक 38, भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्याची संख्या मर्यादित होते? मंत्र्याची संख्या मर्यादित होणारा कोणता? 91 संविधान दुरुस्ती. तर जोड्या जुळवायच्या आहे. 52वी घटना दुरुस्ती कोणती आहे? 52वी घटना दुरुस्ती पक्षांतर बंदी. 52 बरोबर आहे, पक्षांतर बंदी. 56वी घटना दुरुस्ती गोव्याला राज्य दर्जा. 56वी. 59वी घटना दुरुस्ती पंजाबमध्ये आणीबाणी. 62वी घटना दुरुस्ती अनुसूचित जाती जमातीसाठीच आरक्षण. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघत आहोत. 108व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 40 बघत आहोत. 108व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहे. अ ते लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव संबंधित आहे. ब राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते. क लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले. 40 प्रश्न क्रमांकाचं विधाने 4ही विधाने अगदी बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 41, 10वी घटना दुरुस्ती. बघा आपल्याला 52वी माहिती आहे पक्षांतर बंदी. त्यावरून कचं 2 कुठे आहे? कचं 2 ठिकाणी आहे पक्षांतर बंदी. त्याच्यानंतर आपल्याला कोणती माहिती आहे? आपल्याला 101वी घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर एवढं माहिती आहे. तर आपल्याला पर्याय एलिमेंट करण्याकरता सोपी जाते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 41 4 हे योग्य उत्तर आहे. तर वाचून घेऊया. 10वी घटना दुरुस्ती दादर व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश झाला. 21वी घटना दुरुस्ती काय? सिंधी भाषेचा कार्यकालीन भाषा म्हणून समावेश. प्रश्न क्रमांक 42 बघत आहोत. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते. त्यासाठी घटना दुरुस्ती डॅशद्वारे मंजूर होणे आवश्यक असते. तर कशाद्वारे? तर पर्याय दिले लोकसभेचे 2/3 बहुमत. तर 42चं अचूक उत्तर आहे लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्या 2/3 बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्याची मान्यता. तर प्रश्न क्रमांक 40 विधान ए दिला आहे. राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. कारण त्याचं दिलेलं आहे आर. जर घटना दुरुस्तीची प्रक्रिया ताठर असेल तरच राज्यघटनेने केलेले सत्ता विभाजन आणि राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठ राखले जाईल. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर आणि विधान आर हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. 44 प्रश्न क्रमांक कोणत्या वर्षी कोणत्या घटना दुरुस्तीने भारतात मतदाराची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे करण्यात आली आहे? तर 189 61वी लक्षात ठेवा. हा रिपीट प्रश्न आहे. 61वी घटना दुरुस्ती आणि 1989चा हा कायदा होता आणि 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली होती वय. कशासाठी? तर मतदार. हे लक्षातच ठेवायचं. 1989-61 मतदान कशावरून? 21 to 18 वर केलं होतं त्यांनी. 45 प्रश्न क्रमांक 24व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यसेवा मुख्य 2016चा प्रश्न आहे. अ मूलभूत हक्कांसह राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकाराचा पुनरुच्चार करण्यात आला. ब घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले. क कलम 31 मध्ये भरपाई या शब्दाऐवजी रक्कम हा शब्द समाविष्ट करण्यात आला. तर 45चं अचूक उत्तर आहे अ आणि ब. हे कुठे भरपाई वगैरे हे नाही. प्रश्न क्रमांक 46 बघत आहोत. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे 2 आयोगामध्ये विभाजन केले? तर कोणती घटना दुरुस्ती आहे? 89वी घटना दुरुस्ती 2003. प्रश्न क्रमांक 47 भारतीय राज्यघटनेची 90वी घटना दुरुस्ती
99. 2014 या बाबींशी संबंधित आहे. राज्यसेवा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. आणि कशाशी संबंधित? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका. 99B बघा, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका 2014 या बाबींशी संबंधित आहे. 99B कोणती? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश नेमणूक. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कुठल्या संदर्भात घटना दुरुस्ती करावयाची असल्यास निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते विचारलेला आहे. तर राज्यघटनेतील कलम 54 बरोबर आहे. ब. 7व्या परिशिष्टातील कोणताही विषय बरोबर. संसदेमधील राज्याचे प्रतिनिधित्व बरोबर आणि नागरिकत्व रद्द करणे. तर म्हणजे अ, ब, क हे त्याचं अचूक उत्तर आहे. राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीने संसदेला प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे? राज्यसेवा मुख्याला विचारलेला 41वी घटना दुरुस्ती की कोणती आहे ती? 42वी घटना दुरुस्ती. 1976 संसदेला प्रशासनिक न्यायाधिकरणाची स्थापना अधिकार प्राप्त झाला आहे. न्यायाधिकरणे स्थापना. 42वी घटना दुरुस्ती 1976 स्वर्णसिंग समिती याच्यामध्ये आहे. तर प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाह्य झालेली आहे? कोणती? तर 99 ही घटना बाह्य झाली आहे, कारण सर्वोच्च अवैध ठरली नियुक्ती. प्रश्न क्रमांक 51. वस्तू व सेवा कर GST विधेयकाबाबत खालील विधान विचारात घ्या. ते 122वे घटना दुरुस्ती नाही. कोणतं आहे ते त्याचं विधान? 51चं अ बरोबर आहे. ते 122वे घटना दुरुस्ती विधेयक आहे. ते 101वे घटना दुरुस्ती अधिनियम 2016 आहे की GST विधेयकाला मान्यता देणारे आसाम हे पहिले राज्य होते. GST विधेयकाला मान्यता देणारे लोकशाही आघाडी रहित नॉन NDA बिहार हे पहिले राज्य होते. सर्व बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52. भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येते?